नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामीमाऊली या चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, अत्यंत महत्त्वाचा हा चैत्र महिना आहे। चैत्र महिन्यामध्ये जी 17 एप्रिल व 16 एप्रिल जी तिथी आहे, हा जी तारीख आहे, यामध्ये शुभ दिवस मानला गेलेला आहे। चैत्र नवरात्र यामध्ये सर्वात्मी व नवमी या तिथीला जर आपल्या घरामध्ये काही चुका झाल्या, जर आपण योग्य ते नियम जर नाही पाळले, तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष, त्याचबरोबर घरामध्ये संकट यायला सुरुवात होईल। तर यामध्ये आपल्याला जी चैत्र महिना आहे, यामध्ये अजिबात आपल्याला ही जी भाजी आहे ती घरामध्ये करू नये किंवा कापूसुद्धा नाही असं म्हटलं गेलेलं आहे। कारण ही जर आपण भाजी कापली किंवा घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये देवीचा कोप होत असतो, घरामध्ये संकट येत असते, दुःख येत असते। त्यामुळे तुम्ही चुकून ही जी भाजी आहे ती वर्ज्य करावी। त्या 2 भाज्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। स्वामीमाऊली या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, जो चैत्र महिना आहे हा अत्यंत शुभमय दिवस मानला गेलेला आहे या 9 दिवसामध्ये। तर पहा, या 9 दिवसामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा करणे, त्याचबरोबर दुर्गा सप्तशती याचे पाठ किंवा पारायण करणे अतिशय महत्त्वाचे ठरले जाते। कारण आपल्या घरामध्ये भरभराट होण्याकरिता, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नधान्याला साठा, त्याचबरोबर पैसा हा खेळत राहावा, त्याचबरोबर कर्ज हे कमी व्हावे, त्यासाठी आपल्याला हे उपाय व सेवा करावे। तर पहा, हे उपाय सेवा नक्की। व 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमी आहे। तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये या जे चैत्र महिना आहे त्याचं अतिशय महत्त्व आहे। देवी दुर्गा माताला आदिशक्तीचे रूप म्हटले गेलेले आहे। धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा मातेच्या पूजन केल्याने आपले जे संकट आहे ते सुद्धा दूर होत असतात। तर पहा, दुर्गा अष्टमी व नवमी अशी तिथी आहे ज्या दिवशी जे कन्यापूजन आहे या दिवशी केले जाते। व त्याचबरोबर ऐश्वर्य, घरामध्ये धनसंपत्ती, पैसा खेळू लागावा व आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी, त्याचबरोबर लक्ष्मी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये राहावी। तर पहा, तुम्ही कन्यापूजन जर करत नसाल व तुम्ही या तिथीमध्ये जर कन्यापूजन करणे शक्य होत नसेल, तर पहा, पूजन तुम्ही एखाद्या छोट्या मुलीला, जी 1 ते 10 वर्षाच्या आतमध्ये मुलगी असेल, तिला नक्की जेवू घालावे। दुर्गा अष्टमीच्या दिवशी व नवमीच्या दिवशी, त्याचबरोबर रामनवमीच्या दिवशी आपल्याला जी भाजी आहे ती अजिबातच आपल्याला खायची नाही। ती भाजी कोणती आहे, चला तर जाणून घेऊयात। तर पहा, दुर्गा अष्टमीचं जे व्रत आहे ते 1 वर्ष पूर्ण करावे। तर हे जे व्रत तुम्ही करत आहात ते चैत्र नवरात्रपासून सुरुवात करावी। तर पहा, दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची विधिवत पूजा केली जाते, त्याचबरोबर आपली जी कुलदेवता आहे व कुलदेवी आहे त्यांची विधिवत पूजा केली जाते व तिचा मानपान केला जातो। त्याचबरोबर ओटी ही जी आहे ही मंदिरामध्ये भरली जाते। त्याच पद्धतीने जर तुमच्या अचानक शक्य होत नसेल मंदिरामध्ये जाणे, तर घरी तुम्ही जशी पूजा करत आहात साधी, तशी पूजा करून तुम्ही ओटी भरू शकता। व नंतर जी ही ओटी आहे ती तुम्ही एखाद्या सुवासिनीला हळदी कुंकू लावून जी ओटी आहे ती पूर्ण देऊ शकता। तर पहा, तुम्ही देवीला नैवेद्य म्हणजे एखादी खीर ठेवू शकता, त्याचबरोबर एक शिरा ठेवू शकता, बताशे ठेवू शकता, खडीसाखर ठेवू शकता। जसं जमेल तुमच्या पद्धतीने तसा नैवेद्य तुम्ही ठेवावा। व त्याचबरोबर दुर्गा देवीचा मंत्र, तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो मंत्र एक जपमाळ करावा। त्याचबरोबर जी कुलदेवी आहे, जी तुमची कुलदेवी आहे त्यांचा एक मंत्र तुम्हाला एक जपमाळ करायचा किंवा 11 माळीचा जप तुम्ही करू शकता। तर पहा, जेवढी कुलदेवतेची सेवा तुम्ही या दिवशी केली, तुमच्या घरामध्ये बरकत व्हायला लागेल व घरामध्ये जो संकट आहे ते सुद्धा दूर होत असते। असं म्हटलं गेलेलं आहे की कोणत्याही देवाची पूजा करत असताना जर तुम्ही कुलदेवतेची विधिवत पूजा केली नाही तर तुम्हाला पूर्ण फळ पूजेचं देखील मिळत नाही। म्हणून तुम्ही कुलदेवतेची सर्वात प्रथम सेवा व उपाय करावेत। श्रीराम नवमीच्या दिवशी श्रीराम यांचा जन्म झाला होता, त्याचबरोबर या दिवशी दानधर्म नक्की करावा व विधिवत श्रीराम राम असा जपमंत्र नक्की करावा। रामतत्वाचा लाभ घेण्याकरिता रामरक्षासूत्र आहे जे त्याचं पठण नक्की करावं व त्याच पद्धतीने रामकृष्ण
तर पहा त्याच पद्धतीने तुम्ही श्रीराम यांच्या मंदिरामध्ये जाऊन एखादा पांढऱ्या नैवेद्य असतो पेढ्याचा, तो नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. यामुळे तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होत असते. तर पहा जी अष्टमी व नवमी आहे त्याचबरोबर जी रामनवमी आहे, तर पहा हे जे 2 दिवस आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये सेवा व उपाय नक्की करून पहा. तर पहा या 2 दिवशी आपल्याला चुकूनही कोणती भाजी खायची नाही ते आपण बघणार आहोत. तर पहा पहिली म्हणजे वांग्याची भाजी. तर पहा वांग्याची भाजी ही अजिबात तुम्ही खाऊ नका. त्याचबरोबर घरामध्ये या दिवशी मांसाहार पदार्थ बनवू नका. तर पहा गुढीपाडव्यापासून तर नवमीपर्यंत तुम्हाला जे घरामध्ये हे जे शुभ दिवस आहे, ही शुभ तिथी आहे, तर या महिन्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये तुम्ही चुकूनही मांसाहार पदार्थ खाऊ नका. त्याच पद्धतीने घरामध्ये लिंबूसुद्धा तुम्ही कापू नका. तर पहा लिंबू तुम्ही शरबतसुद्धा पिऊ नका. लिंबू कापूसुद्धा नाही, कारण यामुळे दोष आपल्या घरामध्ये लागत असतात. तर पहा अष्टमी व नवमीला तुम्हाला जी कांदा लसूण आहे तो वर्ज्य करावा लागेल. चुकूनही तुम्हाला ह्या ज्या भाज्या आहेत या चुकूनही तुम्ही या दिवशी खाऊ नका. अष्टमी किंवा चैत्र महिना आहे, या महिन्यात 9 दिवसामध्ये चुकूनही तुम्ही घरामध्ये ही भाजी बनवू नका. व त्याचप्रमाणे आपल्याला काळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही. व त्याचबरोबर जे या 9 दिवसामध्ये आपल्याला जे केस आहे ते सुद्धा कापायचे नाहीत. तर पहा हा जो